नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं हे वक्तव्य आहे। तर काँग्रेसचे कोणतेही नेते काही बोलले तरी मविया एकत्रच राहील असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं असं अंबादास दानवेंचं वक्तव्य आहे। ची तयारी सुरू झाली आहे का महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं साकोलीमधून? महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे चालू केलेलं आहे। इथला आमदार आहे, स्वाभाविक आहे, इथं मला यावं लागतं आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यावं लागतात, प्रश्न सोडवावं लागतात। पण महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झाली। काँग्रेसने सुद्धा रामटेक, अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते। सगळ्यांचं वेगवेगळं मत असतं। माझं एक शिवसैनिक म्हणून मत कधी असेल की 288 जागा, पण तसं थोडी असतं। शेवटी भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे। भारतीय जनता पार्टी एक शक्ती आहे, ताकद आहे, तिला हरवायचं तर सगळ्यांनी एकत्र होऊन, सगळ्यात आधी आपल्याला एकत्र होऊन हरवावं लागेल भारतीय जनता पार्टी। काँग्रेसचा कोणताही नेता काहीही जरी बोलला तरी केंद्रीय समितीनं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते एकत्रच राहतील।